नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन। आज आपण डोनट बघूयात, क्रिसमस स्पेशल। त्यासाठी 1 टेबलस्पून मी ईस्ट घेतलेला आहे, तसंच साखर पण घेतलेली आहे आणि मी दूध घेतलेलं आहे। ते थोडंसं गरम घेतलेलं आहे। गरम म्हणजे आपला हात बुडून इतकं आपल्याला सहन होईल इतकं आपण हे घेतलेलं आहे। आता आपण ईस्ट हा ॲक्टिव्ह ईस्ट घेतलेला आहे, ड्राय ॲक्टिव्ह ईस्ट। तो 10 मिनिटांसाठी आपण फर्मेंट करायला ठेवूया, ॲक्टिवेट करण्यासाठी। याच्यामध्ये मी साखर घेतलेली आहे आणि हा ईस्ट घालून घेते आणि हे दूध पण घालून घेते। आणि आपण याला फर्मेंट करायला ठेवूयात, ॲक्टिव्ह करायला एक 10 मिनिटं ठेवूयात। आता ईस्ट ॲक्टिव्ह झालेला आहे। आता बघूया, मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, 2 चमचे दही घेतलेला आहे, थोडंसं मीठ पण घेतलेलं आहे बघा, आणि 1 चमचा मी पिठी साखर घेतलेली आहे। तर मैद्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि साखर, आता हे एकत्र करून घेते। आता हे एकत्र करून घेतल्यानंतर याच्यामध्ये दही घालून घेऊया, दही, आणि हे दही सगळ्या पिठाला लावून घेऊया। यामध्ये हे ॲक्टिव्ह ईस्ट घालून घेऊया। हे बघा, ॲक्टिव्ह झालेलं हे ईस्ट। आता हे मळून घेऊयात। ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह ईस्ट घातलेलं आहे आणि आता हे मळून घेऊया। लागलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी किंवा गरम दूध सुद्धा वापरलं तरी चालेल। मी आता हे मळून घेते। हे बघा, मी एकत्र करून घेतलेलं आहे। यामध्ये मला आणखीन अर्धा वाटी दूध लागलेलं आहे। मी दूध घातलेलं आहे कोमट असं। तुम्हाला दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता। आता बघूया, आता मी किचनचा हा ओटा पूर्ण पुसून घेतलेला आहे। त्याच्यावरती थोडासा मैदा घालून घेऊया आणि आपण हे पीठ मळून घेऊया। हे पीठ आता एका प्लेन सरफेसवरती आपल्याला मळून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण मी ओट्यावरती मळून घेते आणि हे असं एका हाताने स्ट्रेच करून आपल्याला मळून घ्यायचंय। हा मी मळून घेते। पीठ मळताना असं एका हाताने हे लांबून लांबून मळून घ्यायचं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये घालत तूप, मी 1 चमचा तूप घेतलेलं आहे, ते तूप घालून मळून घ्यायचं। हे बघा, मी मळलेलं आहे। अगदी तुम्ही तूप लावू शकताय, बटर घेऊ शकताय किंवा तेल सुद्धा तुम्ही वापर करू शकता। मी आता हे तूप घालून मळून घेतलेलं आहे बघा। अगदी तूप लावल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं अगदी असं आपल्याला स्ट्रेच करून मळून घ्यायचं आहे बघा। अगदी हाताचं तेल सुद्धा मैद्यामध्ये तूप सुद्धा हे मुरलेलं आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये तूप, तेल, बटर काहीचा पण तुम्ही वापर करू शकता बघा। अगदी पीठ आपलं छान मळलं गेलेलं आहे, असंच मळून घ्यायचं बघा। आता मी मळून ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता एका भांड्यात थोडंसं मी तूप घालून घेते खाली तळाला आणि असं पसरून देते आणि आता हा गोळा या भांड्यामध्ये आपण ठेवून देऊया आणि वरून थोडंसं तूप लावून घेऊया आणि झाकून आपण हा 1 तास ठेवून देऊया। आता 1 तास झालेला आहे बघा। पीठ आता हे पूर्णपणे आपलं फुगलेलं आहे। आता आपण परत एकदा याला मळून घेऊया। हे बघा, आता हे आपण लाटून घेऊया।
मी एक 2 ते 3 सेकंद मळलं आणि खाली मी हे घातलेलं आहे, मैदा घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता हे लाटून घेऊया. मी हे लाटून घेतलेलं आहे आणि लाटल्यानंतर याची जाडी बघा. आता याचे आपण डोनट कट करून घेऊयात. मी अशी एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीनं पहिला आपण कट करून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये असं आहे कट करून घेऊया. असे मी सगळेच कट करून घेते. हे बघा मी सगळे डोनट कट करून घेतलेले आहेत. आता हे आणखीन एक 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून देऊया. त्याला मी वरून तेल लावून घेते. आता या सगळ्याला मी तेल लावून घेते. मी आता सगळ्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता हे अनेक 15 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया. हे बघा मी 10 ते 15 मिनिटं ठेवलं होतं. त्याने अगदी आपले डोनट फुगलेले आहेत. आता आपण तळून घेऊयात. तळण्यासाठी मी तेल कढईत तापायला ठेवलं आहे आणि ते अगदी मध्यम आचेवरती आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक एक डोनट तळून घेणार आहोत. आता या तेलामध्ये मी हळू एक डोनट सोडते. अगदी हळू सोडायचा हा डोनट. हे बघा सोडलेला आहे. पटकन फुलतो. अगदी आपल्याला हा मंद आचेवरतीच तळून घ्यायचा आहे. आपण याला मध्यम आचेवरती खालची बाजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. मग दुसरी बाजू तळून घेऊया. हे बघा दोन्ही साईड अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेतलेली आहे. बघा आता अशीच मी काढून घेते आणि दुसरी पण तळून घेते. दुसरा पण घातलेला आहे, हा पण मी तळून घेते. असे सगळे तळून घेते. हे डोनट आता मी सगळे तळून घेतलेले आहेत. आता ह्याच्यासाठी आपण डीप तयार करूयात, लेस तयार करूयात. घेतलेलं आहे त्यामध्ये मी 2 चमचे साखर घेते. साखर. आता ह्या साखरेमध्ये घालून घेऊ दूध घालून घेऊया. 2 ते 3 चमचे दूध घालूया आणि हे एकत्र करूया. आणि यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स घालून आता मी हे एकत्र करून घेते. हे झालं व्हॅनिलाचं. तुम्ही याच्यामध्ये कोणताही फ्लेवर घेऊ शकता. आता आपण चॉकलेट बघूया. एका भांड्यामध्ये मी चॉकलेट पावडर घेते, कोको पावडर सॉरी. आणि यामध्ये मी 1 चमचा साखर घालून घेते आणि सेम दूध. आणि आता आपण हे एकत्र करून घेऊया. आपले हे दोन्ही लेस तयार झालेले आहेत. एक व्हॅनिलाचा आहे, एक चॉकलेटचा आहे. तुम्ही कोणत्याही फ्लेवरमध्ये करू शकता. आता मी एक डोनट घेते आणि आपण असं याच्यामध्ये डीप करूया आणि काढून ठेवूयात. बघा असं एका मी जाळीवरती ठेवून देते. तसंच दुसरा पण डोनट मी घेते आणि हे डीप करते आणि असं ठेवून देते. असंच मी आणखीन 2 करते. बघा मी केलेलं आहे आणि एकाला साखर मी लावलेली आहे. आता ह्याच्यावरती आपण गार्निशिंग सुद्धा करू शकतो. बघा असे हे केकच्या दुकानामध्ये मिळतात. केकचं जे साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये हे बॉल्स मिळतात छोटे छोटे. हे बघा हे तयार आहे. बघा